लगता है हाउस वार्मिंग में सबको इम्प्रेस करके छोड़ोगी। तुम अपने काम पे ध्यान दो। जी मैडम। एक बार आके देख लो, कहीं मैंने कोई गड़बड़ तो नहीं कर दी। सिर्फ मेरा नाम क्यों? अरे जिसने घर खरीदा है उसी का नाम होना चाहिए ना। और फ्रेंड्स क्या कहेंगे? फ्रेंड्स कहेंगे कि काश अपनी बीवी भी ऐसी होती। पिछले 100 सालों से ऐसी हर अच्छी शुरुआत का साथ दे रहे हैं हम और हमारी न्यू एज बैंकिंग सर्विसेज यूनियन बैंक ऑफ इंडिया। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी। नमस्कार. आज आषाढी एकादशी, विठ्ठल उत्सवाचा दिवस. योजना प्रतिष्ठान, ग्रंथाली आणि पिक्सेल बाय पिक्सेल या त्रिवेणीच्या संयुक्त विद्यमाने सादर करतो आहोत अनोखी डिजिटल अभंगवाणी. पंडित शिवानंद पाटील यांना समर्पित या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेता आहात. प्रायोजक युनियन बँक ऑफ इंडिया आणि सहप्रायोजक NKGSB यांच्यातर्फे सादर होणाऱ्या या डिजिटल अभंगवाणीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वारीची परंपरा अखंड राखत विठुरायावर शब्दस्वरांचा अभंग वर्षाव करतो आहोत तुम्हा सर्वांच्या साक्षीने. शेकडो वर्षांची अखंड परंपरा असणारी वारी, यावर्षी पहिल्यांदाच असं घडलं की विठ्ठल भक्तांची ही पंढरपूरची वारी प्रत्यक्ष पायी गेली नाही. पण या विठ्ठल भक्तांच्या मनामध्ये असणारी श्रद्धा, भक्ती ही इतकी अखंड आणि गाढ आहे की त्यांनी निश्चितपणे आपुल्या स्वभावे मनानेच हा सगळा प्रवास केला असेल आणि आनंदे नाचत पंढरीसी जाऊ, गीती गुण गाऊ विठोबाचे, असं गात गात आपल्या विठुरायाचं दर्शनही घेतलं असेल. ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याच्या त्याच्या मनात दृढ असतो, हे सुंदर सत्य. गायिका योजना शिवानंद यांचा विठ्ठलही असाच आहे. गेली 28 वर्ष योजना प्रतिष्ठानातर्फे त्यांनी आषाढीची सांगीतिक वारी केली आणि रसिकांसमोर अभंगवाणीच्या कार्यक्रमाच्या रूपाने ती सादर केली. यंदा 2020 हे या उपक्रमाचं 29वं वर्ष आणि ही 31वी सांगीतिक मैफल. आज या भक्ती उत्सवाच्या निमित्ताने आपण योजनाताईंना भेटतो आहोत. आज हा कार्यक्रम सादर करताना आम्हाला दुहेरी आनंद होतोय. याचं कारण असं की हे यंदाचं 29वं वर्ष आणि आषाढीच्या सांगीतिक वारीची जी परंपरा आहे ती या लाईव्ह डिजिटल अभंगवाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला अखंड ठेवता आली, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की योजना शिवानंद यांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे, आषाढी संत काव्याचा अनोखा रंग. आणि हे पुस्तक छापील स्वरूपात आणि आवृत्ती अशा दोन्ही रूपात ग्रंथाली आज प्रकाशित करते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सगळ्या अनिश्चित अशा वातावरणात अत्यंत अडीअडचणींचा सामना करत हे पुस्तक प्रकाशित होतं आहे, याचा खूप आनंद आहे. आणि या पुस्तकाविषयी आपण योजनाताईंशी संवाद साधणार आहोत आणि अभंगवाणीची झलक पाहणार आणि ऐकणार आहोत. योजनाताई, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद अस्मिता.
ह्या अभंगवाणी मैफिलीत सर्वांचं स्वागत. योजना प्रतिष्ठानच्या आषाढी अभंगवाणी उपक्रमाचं हे 29वं वर्ष आणि ही 31वी मैफिल आहे. आज ही लाईव्ह डिजिटल अभंगवाणी ग्रंथाली आणि वैभव महाराष्ट्राचे यांच्या सहकार्यामुळे सादर होते. याचा खूप आनंद आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते. विठ्ठल हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि आषाढी हा विठ्ठल भक्तांसाठी एक उत्सवच आहे. अलौकिक संतांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. या डिजिटल अभंगवाणीत संतांच्या विविध रचना प्रकारातून संत काव्याचे अनोखे रंग उलगडण्याचा एक प्रयत्न आहे. ज्ञानेश्वरीचा अभंग ज्या ओवीने झाला तीच ओवी आत्ता आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित प्रभाकर पंडित. ओवी हा मराठी काव्यातला एक विशेष छंद आहे. ओवीचे साधारण 2 प्रकार आहेत, ग्रांथिक ओवी आणि लोकगीतातली ओवी. ओवीचा उगम आणि ओवीचा इतिहास प्राचीन आहे. सुमारे 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी याच छंदात लिहिला आहे. दासबोध, एकनाथी भागवत असे अनेक ग्रंथ ओवीबद्ध आहेत. दुसरा प्रकार म्हणजे लोकगीतातली ओवी. लोकगीतातली ओवी म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांनी व्यक्त केलेला मनोभाव. ओवी म्हणजे ओवणे, गुंफणे. ओव्या हा महिलांच्या आस्थेचा विषय मानला जातो. संसार, धर्म, संस्कृती, समाज, माहेर, सासर, स्त्री जन्म असे अनेक विषय ओव्यामधून दिसून येतात. आता परंपरेनुसार आपण गजराकडे वळतो. भक्तिसंगीतातला गजर म्हणजे उंच स्वरात केलेला जयघोष किंवा वाद्यासह केलेला एकत्रित नाद. गजर ही नादाची एक विशाल अनुभूती आहे. नामाच्या गजरात एक सकारात्मक प्रेरणा आहे, एक आध्यात्मिक प्रचिती आहे. विविध प्रकारचे गजर आपण करतो. त्यापैकी काही गजर आत्ता अगदी सहज आठवले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग 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 पांडुरंग, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. आणि आता हा गजर पहा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत काव्यातील प्रसिद्ध प्रकाराकडे आता आपण वळणार आहोत आणि तो म्हणजे अभंग. अभंग वर्षानुवर्ष जनमानसात रुजलेले आहेत. भजन, कीर्तन, शास्त्रीय गायनाच्या मैफिली, ध्वनिमुद्रणं, नाटक,
चित्रपट, मालिका अशा सगळ्या माध्यमात अभंगांचं सादरीकरण झालेलं आहे. अभंग हा ओवीच्या जवळ जाणारा एक जुना लोकप्रिय छंद आहे. अभंग हा वारकरी परंपरेतला एक मुख्य काव्य प्रकार आहे. संत परंपरेत ज्ञानेश्वर माऊलींपासून निळोबारायांपर्यंत अभिव्यक्तीसाठी अभंग हेच माध्यम त्यांनी जवळ केले. स्वांत सुखाय आणि मार्गदर्शनाय या दोन हेतूंनी संतांनी अभंगांची निर्मिती केली आहे आणि आपले पारमार्थिक अनुभवही त्यातून व्यक्त केलेत. थोडक्यात प्राचीन मराठी काव्यात संत कवींनी अभंगांची सर्वाधिक निर्मिती केलेली आहे. अभंगांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यात लवचिकता आणि सामर्थ्य आहे. तो मौखिक परंपरेतला प्रकार असल्यानं म्हणता म्हणताच लोकमुखात बसतो आणि मनात ठसतो. अभंग आकारानं आटोपशीर असतो आणि पुष्कळ काही सांगतो. मध्ययुगीन वारकरी संतांची अभंगवाणी ही एक संपन्न भावकविताच आहे. त्यात रचनेची सहज स्फूर्तता, भावनांची उत्कटता, शब्दयोजनातील लयबद्धता, भाववृत्तीची एककेंद्रितता, रसभाव, कल्पनाविलास, भाषा सौंदर्य, भावना आणि कल्पना यांचा सहभाव हे सारे घटक एखाद्या समृद्ध भावकवितेप्रमाणेच असतात. अभंगवाणी ही मराठी सारस्वताचा एक ठेवा आहे. आता सादर होणारा अभंग ना संत तुकाराम महाराजांचा आहे. त्यांनी मनाला केलेलं हे एक समुपदेशन आहे. पंडित शिवानंद पाटील यांनी मिश्र तिलंग रागावर आधारित या अभंगाला संगीत दिलंय. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मन करा रे प्रसन्न. मन करा रे प्रसन्न, 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 हो मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते, सुख समाधान इच्छा ते, सुख समाधान इच्छा ते, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. परमेश्वराच्या भेटीची ओढ, मनाची तगमग, व्याकुळता, भक्तीची तीव्रता, परमेश्वर भेटीचा आनंद इत्यादी आत्मानुभवाचे वर्णन करण्यासाठी संतांनी शृंगारिक भाषा योजून विराण्या लिहिल्या. यातही भक्तिभाव आहेच, पण तो विरहाच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. एका लौकिक नात्याचा उपयोग संतांनी आपल्या अलौकिक अनुभूतीसाठी करून घेतलेला दिसून येतो. प्रियकर प्रेयसी दोघांनाही या नात्याची गोडी, भावुकता, उत्कंठा, प्रेम आणि दोघांच्या विरहातील हुरहुर, तळमळ, व्याकुळता आणि मिलन होताच वाटणारा आनंद यात जाणवत राहतो. याच प्रकारे
संतांनी यातल्या प्रेयसीची भूमिका घेऊन परमेश्वराला प्रियकर मानून विराण्या लिहिल्यात. बहुतेक संतांनी परमेश्वर म्हणून श्रीकृष्णाची आणि भक्त म्हणून गोपीची निवड केली आहे. श्रीकृष्णाचं जीवनचरित्र विराणीच्या प्रकाराला योग्य आहे. संतांच्या विरहिणी काव्यात मधुरा भक्ती आणि शृंगार भक्तीचं खरं सौंदर्य पाहायला मिळतं. संतांची विरहिणी म्हणजे श्रेष्ठ भक्तीचा आविष्कार आहे. त्यात विरहिणीची हुरहुर आहे, पण वियोगाचा आक्रोश नाही. संत ज्ञानेश्वरांनी विराणी हा काव्य प्रकार मराठीत रूढ केला. त्यात शब्द सौंदर्य, कल्पना सौंदर्य, अलंकार सौंदर्य यांचा फुलोरा आहे. तसाच भावनेचा, उत्कट चित्तवृत्तीचा सुगंध दरवळलेला आहे. ते एक तरल भक्तिभाव काव्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ही विराणी आता आपण ऐकणार आहोत. भिंपलास रागावर आधारित या विराणीला संगीत दिलंय पंडित शिवानंद पाटील यांनी. सादर करते सानिका सुधीर देवधर. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचुनी केशवा, अणू नावडे. सानिका सुधीर देवधर. जीवाची या जीवा, जीवाची या जीवा, जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जवाचुनी केशवा, संत काव्याच्या एका लढीवाळ प्रकाराकडे, गवळणीकडे आता आपण वळणार आहोत. श्रीमद भागवतातील श्रीकृष्ण लीला हा सर्वांच्याच आदराचा आणि आकर्षणाचा विषय आहे. संतांनी देखील आपल्या काव्यात श्रीकृष्ण वर्णनाला मानाचं स्थान दिलं आहे. श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या नात्यावर आधारित सुंदर अशा गवळणींची निर्मिती संत काव्यात दिसून येते. लोकपरंपरेतील सहजता, रंजकता, अकृत्रिम भावसौंदर्य आणि हृदयाचा ठाव घेणारी परिणामकारकता या गवळणीतून अनुभवता येते. संत वाङ्मय आणि लोकवाङ्मय यांच्यातील निकट संबंधाचा प्रत्यय गवळणीतून येतो. परमेश्वराचं सगुण रूप वर्णन करता करता
संत त्या भक्तिरसात इतके तल्लीन होतात की त्यांच्या चित्तवृत्ती प्रत्यक्ष गवळण रूप होऊन ते स्वतःच गवळणी कल्पू लागतात. भक्तिरसात ते इतके तल्लीन होतात की त्यांच्या चित्तवृत्ती प्रत्यक्ष गवळण रूप होऊन ते स्वतःलाच गवळणी कल्पू लागतात. त्या भूमिकेत त्यांचं मन शिरतं आणि परकाया नव्हे तर परमन प्रवेश करून ते श्रीकृष्णाशी आत्मभाव साधतात. इथे वर्णनकर्त्याचा भेदच राहत नाही, तर मीच अशी वागले, माझ्या मनाची अवस्था अशी झाली, असे प्रथम पुरुषी एकवचनी सामरस्य येथे येतं. गवळण या रचना प्रकारात स्त्रीभाव व्यक्त होतो. गवळणीमध्ये श्रीकृष्णाच्या बाललीला, त्याच्या खोड्या, गोपींच्या तक्रारी, यशोदा राधाकृष्ण वर्णन अशा बाळकृष्ण लीलांवर भर दिला जातो. आता आपण संत एकनाथ महाराजांची गवळण ऐकणार आहोत, म्हणजे या गवळणीची झलक ऐकणार आहोत. या गवळणीला पंडित केदार पंडित यांनी संगीत दिले. राग किरवाणीवर आधारित ही गवळण सादर करते सानिका सुधीर देवधर. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का. आषाढी संत काव्याचा अनोखा रंग हे योजना शिवानंदांचं पुस्तक आता प्रकाशित होतंय. 1992 पासून आषाढी सांगीतिक वारी हा उपक्रम सुरू झाला. पंडित शिवानंद पाटील आणि योजना शिवानंद या दोघांच्या संकल्पनेतून साकारलेला योजना प्रतिष्ठानाचा हा उपक्रम गेली 28 वर्ष अखंड सुरू आहे. यंदाचं हे 29वं वर्ष, 31वी मैफल आणि तीही डिजिटल अभंगवाणी रूपात. आत्तापर्यंत अनेक मान्यवर कलाकारांनी या सांगीतिक वारीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. गेल्या वर्षी 2019मध्ये आषाढी संत काव्याचा अनोखा रंग हा कार्यक्रम सादर झाला. या अभंगवाणी संहिता लेखनाचं पुस्तक आज प्रकाशित होतंय, छापील पुस्तक आणि ई पुस्तक अशा दोन्ही रूपामध्ये. ग्रंथालीतर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र पै. महाराष्ट्राच्या आचार्यांचा म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंचा आणि कवयित्री शिरीष पै या दोघांचाही साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले ॲडव्होकेट राजेंद्र पै स्वतः उत्तम लेखक, वाचक आणि रसिक आहेत. त्यांच्या हस्ते आज पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यांचं आणि बीना पै या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. 80 वर्षांची परंपरा असणाऱ्या इंडिया प्रिंटिंग वर्क्सचे आनंद लिमये आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपूरकर या दोघांचं मनोगत आणि त्यानंतर पुस्तकाचं प्रकाशन होईल. आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत ॲडव्होकेट राजेंद्र पै यांचंही मनोगत. योजना शिवानंद या दरवर्षी आषाढी एकादशीस कार्यक्रम सादर करतात. यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे आपणास हा कार्यक्रम करणे शक्य नाही असा त्यांचा फोन होता. या उपक्रमात ग्रंथालीस आपणास सहकार्य करण्यास आवडेल. आपण ही परंपरा सुरू ठेवू, फेसबुक लाईव्हवरती कार्यक्रम सादर करू व त्यावेळी आपले आषाढी संत काव्याचा अनोखा रंग हे पुस्तकही प्रकाशित करू असे मी त्यांना सुचवले. याआधी ग्रंथालयाने योजना शिवानंद यांची आषाढी भक्तिसंगीताची रौप्योत्सवी वारी व अंमलान
अशी 2 पुस्तके प्रकाशित केली आहेत. ग्रंथालीस या उपक्रमात राजू कदम, अस्मिता पांडे व आनंद लिमये यांचे सहकार्य लाभले. योजना शिवानंद यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमाच्या वारीत आम्हाला सहभागी करून घेतले. याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार. योजना शिवानंद एक विठ्ठल भक्त, उत्कृष्ट गायिका, सुंदर लेखिका यांची आजपर्यंत विठ्ठलावरती 4 पुस्तकं ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाली. आज त्यांनी लिहिलेलं आषाढी एक छोटंसं पुस्तिका, आषाढीच्या निमित्ताने आज आम्ही राजेंद्र पै म्हणजे आचार्य अत्रे यांचे नातू शिरीष पै यांचे चिरंजीव ही ओळख जरी असली तरी हायकोर्टामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता याच्या जोरावरती वन ऑफ द बेस्ट सिनियर काउन्सिल्स म्हणून ज्यांनी ओळख आपली निर्माण केली त्यांना मी ग्रंथालीतर्फे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करावं अशी विनंती करतो. त्यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यामुळे ह्या पुस्तकाला एक वेगळाच प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. आणि हे पुस्तक प्रकाशित झालं असं आम्ही जाहीर करतो. रसिकांनो नमस्कार. आषाढी संत काव्याचा अनोखा रंग योजना शिवानंद लिखित या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची मला संधी दिली म्हणून ग्रंथाली प्रकाशन, योजना शिवानंद आणि इंडिया प्रिंटिंग प्रेसचे आनंद लिमये यांचा मी अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पंढरपूरला जाणाऱ्या महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांचा आषाढी म्हणजे दिवाळी, दसरा, सर्व काही, त्या सर्वांना या प्रकाशनाच्या निमित्तानं मी प्रणाम करतो आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो. ज्या वास्तूत हे प्रकाशन होतं आहे त्या वास्तूचंही महत्त्व आगळं आहे. माझे आजोबा आचार्य अत्रे यांचा निवास इथं होता. माझी आई शिरीष पै यांचाही निवास इथंच होता आणि दोघेही संत काव्याचे भक्त. तर अशा या वास्तूत, अशा या निमित्तानं, अशा या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली. यामुळे मी स्वतः पावन झालेलो आहे. आनंद लिमये यांनी मी वकील आहे वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या, पण ह्या पुस्तकाचं प्रकाशन मी एक भक्त म्हणून करतोय हे इथं मी नमूद करू इच्छितो. अतिशय सुंदर पुस्तक हे काढलेलं आहे. ह्यामध्ये योजना शिवानंद जो कार्यक्रम करतात दरवर्षी आषाढीच्या निमित्तानं, त्याचं संक्षिप्त रूप या पुस्तकात त्याचं निरूपण केलेलं आहे. यात महाराष्ट्रातलं सर्व संत साहित्य आहे. ओवी आहे, अभंग आहे, गोंधळ आहे, गवळण आहे, विराणी आहे, पाळणा आहे. 12 शीर्षकांखाली संत साहित्यातले सर्व प्रकार इकडे अंतर्भूत केलेले आहेत. विठ्ठल भक्तीचे सगळे भाव इथं प्रकट झालेले आहेत आणि सर्वात शेवटी अर्थात पसायदान सुद्धा आहे. आणि जी जी गाणी त्यांनी गायलेली आहेत त्या संत प्रकाराचा, त्यांनी साहित्य प्रकाराचं निरूपणही या पुस्तकात केलेलं आहे. असं एक आगळं वेगळं पुस्तक लिहून वाचकांसमोर आणलं
आणि तेही आषाढीच्या निमित्तानं, याबद्दल योजना शिवानंद यांचं मी कौतुक करतो आणि खरोखर त्यांनी त्यांच्या हातूनही अतिशय स्तुत्य काम झालेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदनही करतो. या पुस्तकाला मीना गोखले, मुकुंद कुळे अशा मान्यवरांचे आशीर्वादही लाभलेले आहेत. तर अशा या पुस्तकाला, हे पुस्तक लिहून लोकांसमोर रसिकांसमोर आणल्याबद्दल मी योजना शिवानंद यांना शुभेच्छा देतो. गेली कित्येक वर्ष आधी त्यांचे पती पंडित शिवानंद यांच्याबरोबर आणि नंतर स्वतः दरवर्षी आषाढीला विठ्ठल भक्तीचा संत साहित्याचा संगीतातून हा कार्यक्रम योजनाताई दरवर्षी करत असतात. असाच कार्यक्रम यावर्षी प्रत्यक्ष करता आला नाही, तरी नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या तंत्रमंचावर हा कार्यक्रम सादर होत आहे. हे अतिशय ही विलक्षण गोष्ट आहे. खंड पडलेला नाही आहे ह्याच्यात. आणि म्हणून या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या संत साहित्य आणि संगीताचा आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. योजना प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्रीयुत रमेश महापणकर, पत्रकार, लेखक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक मुकुंद कुळे, प्रसिद्ध ऑर्गनवादक, संवादिनी वादक निरंजन लेले आणि हे पुस्तक घडण्यात ज्यांचं महत्त्वाचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन योजनाताईंना लाभलं अशा लेखिका आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका मीनाताई गोखले या चौघांचंही मनोगत आता आपण ऐकणार आहोत. या चौघांचेही स्वागत. नमस्कार. मी रमेश भापणकर, अध्यक्ष योजना प्रतिष्ठान मुंबई. आज आषाढी एकादशी आहे. डिजिटल अभंगवाणी या मैफिलीत मी रसिकांचे स्वागत करतो. यंदा योजना प्रतिष्ठानचे आघाडीत आषाढी उपक्रमाचे 29वे वर्ष आहे आणि ही 31वी मैफिल आहे. आज ग्रंथालयातर्फे आषाढी संत काव्याचा अनोखा रंग हे पुस्तक ई-बुक आणि छापील पुस्तक प्रकाशित होत आहे. यासाठी मी योजना शिवानंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना अनेक उत्तम शुभेच्छा देतो. गेली 30 वर्ष मी प्रतिष्ठानसोबत आहे. सांस्कृतिक वातावरणात मला कार्य करायला आवडते. आषाढी एकादशी हा महाराष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा असा विठ्ठल उत्सव आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. अशा पवित्र उत्सवातून प्रेरणा मिळते व आनंदही प्राप्त होतो. भक्तिसंगीत ही मनाला शांतता किंवा प्रसिद्धता देणारी कला आहे. सहभागी सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. रसिकांना माझा नमस्कार व सर्वांना अनेक उत्तम शुभाशीर्वाद. नमस्कार. आपण अभंगवाणीचा मगाचपासून आस्वाद घेतोय. अर्थात ही अभंगवाणी जरा वेगळ्या स्वरूपातली आहे, डिजिटल स्वरूपातली. एवढी वर्ष आपण हे 29वे वर्ष आहे या अभंगवाणीचं आणि हे 31वे पुष्प आहे. एवढी वर्ष आषाढी लागली की या अभंगवाणीचे आपल्याला वेध लागायचे. आपण समोरासमोर या अभंगवाणीचा आस्वाद घ्यायचो. मात्र आताच्या कोरोनाच्या काळामध्ये आपण ही डिजिटल अभंगवाणी पाहतोय, ऐकतोय. खरंच सांगतोय की आजच्या या कोरोनाच्या भयावह काळामध्ये ही अभंगवाणी मला खूपच आश्वासक वाटते आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम खरं तर योजना प्रतिष्ठानच्या योजना शिवानंद यांचे आभार मानतो. त्यांच्या या सगळ्या कलात्मकतेला किंवा त्यांच्या प्रयत्नाला मी दाद देतो. 29 वर्ष सातत्याने अशी सांगीतिक उपक्रम चालू ठेवणं ही काही सोपी गोष्ट नव्हे आणि त्या अर्थानेही या सांगीतिक मैफलीचं मोल खूप मोठं आहे. अर्थात दिवंगत पंडितजी शिवानंद पाटील आणि योजना शिवानंद या दोघांच्या कल्पनेतून सुरू झालेली ही अभंगवाणी. आज अभंगवाणीचे खूप कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात आणि आषाढी आली की त्या कार्यक्रमांना पेवही फुटतं. पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की पूर्वसुरींनी गायलेलेच अभंग पुन्हा पुन्हा गात न राहता शिवानंदजी पाटील आणि योजना शिवानंद यांनी कायम दरवेळेला नवीन संतांच्या रचना, नवीन त्याला दिलेलं संगीत आणि नवीन प्रकारचं सादरीकरण या प्रकारे ह्या अभंगवाणीचा सिलसिला त्यांनी चालू ठेवला
आणि आजही तेच ते न देता काहीतरी वेगळं देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, हे मला खूप महत्वाचं आणि मोलाचं वाटतं. नुकतंच आषाढी संत काव्याचा अनोखा रंग या योजना शिवानंद यांच्या पुस्तकाचं प्रकाशनही राजेंद्र पै यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि मला या सगळ्या म्हणजे आपण कदाचित या सांगीतिक मैफिलीला मुकलो असतो, पण योजना शिवानंद आणि त्यांच्या साथीला ग्रंथालीचे सुदेश इंगलासपूरकर त्यांच्या बरोबर उभे राहिल्यामुळे आपल्याला या मैफलीचा आता आनंद घ्यायला मिळतोय, कुठलाही खंड न पडता. आणि त्याचबरोबर हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलंय किंवा हे आपण मैफल ज्या युट्यूब चॅनलवरती पाहतोय ते वैभव महाराष्ट्राचे राजू कदम यांनाही मला याबद्दल खरं तर धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण 28 वर्षांची ही परंपरा यामुळे कुठेही खंडित झालेली नाही आणि तिचा आम्ही सतत निरंतर आस्वाद घेतोय. आणि योजना शिवानंदचं त्यांचं मला खूप जरा जास्त कौतुक करावं असं वाटतं. त्या स्वतःला विठ्ठल प्रिया म्हणवतात आणि खरोखर एखादं ध्येय किंवा एखादी अगदी आतली आसक्ती असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची परंपरा कायम राहत नाही. मी योजना शिवानंद यांना विनंती करतो की आताची ही मैफल तर आहेच, पण ही मैफल निरंतर अशीच सुरू राहू दे, कारण ती आमच्या मनामध्ये आहे. संतांनी असं म्हटलंय की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पण आम्ही गेले काही असं म्हणतोय की आषाढीची योजना शिवानंद यांची ही अभंगवाणी आहे आमच्या समोरी, तेव्हा ही अशीच निरंतर सुरू राहावी ही माझी त्यांना विनंती. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. खरंच हे संत वाङ्मय आपल्याला काय काय शिकवतं. पंडित शिवानंद पाटील यांचं हे माझं खूप लाडकं कंपोजिशन. योजना प्रतिष्ठान गेली 28 वर्ष आषाढीची संगीत वारी अविरत सादर करते. या वारीमध्ये अनेक वर्ष पंडित तुळशीदास बोरकर यांचा शिष्य म्हणून, एक ऑर्गन वादक, एक संवादिनी वादक म्हणून माझी सेवा सुरूच आहे. याचबरोबर मला संगीत संयोजक म्हणून देखील संधी दिली आणि मला त्याचा वेगळा अनुभव घेता आला. तसंच गेली 2 वर्ष माझी शिष्या यशोदा नाडकर्णी हिचाही यामध्ये समावेश झालाय. त्यामुळे मी योजना प्रतिष्ठानचा विशेष आभारी आहे. योजना प्रतिष्ठानचं हे 29वं वर्ष आणि 31वं पुष्प नवीन डिजिटल अभंगवाणी या स्वरूपात यावर्षी सादर होत आहे. तर आपण सर्वांनी या डिजिटल अभंगवाणीमध्ये सहभागी होऊया आणि वारीचा आनंद घेऊया, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. आज आपण आषाढी एकादशीचा जो उत्सव साजरा करतोय तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. योजना शिवानंद यांच्या संत काव्याचा अनोखा रंग या छापील पुस्तकाबरोबरच ई बुकचंही प्रकाशन आत्ताच झालंय. इतकंच नव्हे तर ते अमेझॉनवर लवकरच उपलब्धही होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या आषाढी मैफिलीचं संहिता लेखन योजना त्यांनी स्वतः केलं होतं. हे त्यांचं पहिलंच संहिता लेखन. ते आज पुस्तक रूपात आल्यामुळे संगीत क्षेत्रात एक वेगळ्या स्वरूपाचा दस्तऐवज निर्माण झाला आहे. योजना प्रतिष्ठानच्या भक्ती संगीताची वारी या उपक्रमाचं हे 29वं वर्ष आहे. आजची आषाढी मैफिल डिजिटल अभंगवाणी या स्वरूपात असणं ही सुद्धा एक अपूर्व अशी घटना आहे. वारीत खंड पडू न देण्याची वारकऱ्यांची प्रथा योजनाताईंनी पाळली आहे. शिवाय हे सारं सध्याच्या करोना, लॉकडाऊन या अतिशय प्रतिकूल आणि निराश करणाऱ्या परिस्थितीत होत आहे, घडवलं गेलं आहे. म्हणून या कामगिरीबद्दल योजनाताई, सुदेश इंगलासपूरकर, ग्रंथाली परिवार आणि निष्णात तंत्रज्ञ राजू कदम या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे. ग्रंथालीनं योजनाताईंचं पहिलं पुस्तक भक्ती संगीताची रौप्य महोत्सवी वारी हे प्रकाशित केलं. त्यानंतर अमलान हा कविता संग्रह प्रकाशित केला आणि आज हे 3रं संत काव्याचा अनोखा रंग. म्हणजे ग्रंथालीनं हॅट्रिक साधलेली आहे आणि त्यामुळं अभिनेत्री आणि गायिका म्हणून माहीत असणाऱ्या योजनाताई लेखिका आणि कवयित्री आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. डिजिटल अभंगवाणीकडे योजनाताई अचानक आलेल्या नाहीत. गेल्या 5-1 वर्षात सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केलं आहे.
आणि अनेक नवे उपक्रम केले आहेत. त्यांचा स्वतःचा YouTube चॅनल आहे. 100हून अधिक व्हिडिओंची त्यांनी निर्मिती केली आहे. संत कवयित्री मुक्ताबाई यांचे ताटीचे सर्व 12 अभंग डिजिटल रूपात उपलब्ध करून दिले आहेत. इतकंच नव्हे तर पंडित शिवानंदजींचा 9वा स्मृतिदिन आणि यंदाचं त्यांचं षष्ठाब्द पूर्ती वर्ष या निमित्ताने दृकश्राव्य माध्यमातून शिवानंदांचं सांगीतिक धन त्यांनी रसिकांसाठी खुलं केलं आहे. या बहुविध कामगिरीसाठी त्यांचं अभिनंदन आणि पुढील निर्मितीसाठी मनापासून उदंड शुभेच्छा. या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार आणि योजनाताई तुमचंही खूप अभिनंदन. आता हे पुस्तक पुस्तक आणि छापील स्वरूपात उपलब्ध आहे ॲमेझॉन आणि ग्रंथालयाच्या कार्यालयात. वाचकांनी याची जरूर नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हे पुस्तक तुमच्या संग्रही असावं असा आग्रह आम्ही तुमच्याकडे धरतो आहोत. यानंतर आषाढी एकादशी निमित्त सादर होणारा डिजिटल अभंगवाणी या कार्यक्रमाचा उत्तरार्ध, त्याचा आनंद तुम्ही घेणार आहात. योजना प्रतिष्ठान, ग्रंथाली आणि पिक्सेल बाय पिक्सेल आयोजित डिजिटल अभंगवाणी ज्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युनियन बँक ऑफ इंडिया आणि सहप्रायोजक NKGSB, या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आता आपण ऐकणार आहात. पुढचा प्रकार आहे पाळणा. पाळणा म्हणजे अंगाई गीत. बाळाच्या नामकरण विधी सोहळ्यात म्हणजेच बारशाला पाळणा गायला जातो. तसंच बाळाला पाळण्यात घालून झोपवताना देखील पाळणा म्हटला जातो. हिंदीत त्याला लोरी असा शब्द आहे. हिंदू देवदेवतांचे देखील पाळणे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. कृष्ण, राम, गणपती, विठ्ठल असे अनेक देव आणि अंबा, दुर्गा, लक्ष्मी इत्यादी देवीचे पाळणे आपल्याकडे भक्त वर्षानुवर्ष गाताना आढळतात. पाळण्याच्या सहज सुंदर काव्यात बाळाचं वर्णन, त्याच्या रूपाचं कौतुक, अलंकाराचं वर्णन, त्याचा स्वभाव, गुणविशेष, काही नादवाचक शब्द, सभोवतालचा निसर्ग, चंद्र, चांदण्या, तारे यांचं वर्णन अशी वैशिष्ट्ये आढळतात. पाळणा सहज गुणगुणता येईल असाच असतो. मातृत्वाच्या प्रेमानं ओथंबलेलं हे एक गीत आहे. पाळण्याच्या पारंपरिक चालीत कमीत कमी सुरांची गुंफण असते. पाळणा हलवत हलवत तो गायला जातो. त्यामुळे त्यात आपसुकच लयीचा एक ठेका निर्माण झालेला असतो. बाहेरील तालवाद्य वाजवण्याची मग त्याला गरजच राहत नाही. शब्द, सूर आणि लयीचा त्रिवेणी संगम आणि ममतेचं, वात्सल्याचं अमृत त्यात मिसळलेलं असतं. पाळणा ऐकत ऐकत बाळ गाढ झोपी जातं. बाळाला शांत झोप लागावी हेच या काव्याचं उद्दिष्ट आणि मर्म आहे. संत हे सुद्धा माऊली स्वरूप आहेत. त्यामुळे त्यांनी रचलेले निवांत शांत रसाचे सुंदर पाळणे या मातृप्रेमाच्या भावपूर्ण कविताच आहेत. इथे संत आपल्या प्रतिभेने आणि भक्तीने ईश्वराच्या बालक रूपाचं मातृत्व घेतात. इथे भूमिका बदलते. देव हा बालक आणि त्याचे भक्त असणारे संत ही माऊली होते. हा भाव, ही स्थिती मन उचंबळून आणणारी, गहिवरून टाकणारी आहे. तीच आपल्याला संतांच्या पाळण्यात दिसते. मराठी संत साहित्यात पाळणा या काव्याला एक कोमल अस्तित्व आहे. ते स्त्रीच्या मातृत्वाशी एकरूप झालेलं आहे. संत मुक्ताबाई यांनी हा पाळणा चांगदेव या आपल्या शिष्यासाठी लिहिला आहे. प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि ज्येष्ठ संगीतकार पंडित प्रभाकर जोग यांनी हा पाळणा संगीतबद्ध केला आहे. अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला, तेथे पहुडला योगी राज. अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला, तेथे पहुडला योगी राज. तेथे पहुडला योगी राज. अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला, अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला, तेथे पहुडला योगी राज.
योगीराज योगीराज अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला तेथे पहुडला योगीराज तेथे पहुडला योगीराज अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला तेथे पहुडला योगीराज तेथे पहुडला. सातवा रचना प्रकार आहे गोंधळ. गोंधळ हा लग्न, मुंज, बारसं, जावळ अशा समारंभाच्या वेळी देवदेवतांच्या उपासनेसाठी केलेला कुलाचार आहे. गोंधळ हे एक पारंपरिक विधिनाट्य असून ते गोंधळी लोक सादर करतात. गोंधळी हे देवीचे उपासक आहेत. ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. रेणुराई आणि कदमराई अशा त्यांच्या पोटजाती आहेत. रेणुराई हे माहूरच्या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात, तर कदमराई हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त असून तिची पूजा मांडतात. गोंधळाचं विधिनाट्य सादर करण्यालाच गोंधळ घालणं ही संज्ञा आहे. लग्नासारख्या विधीत गोंधळाच्या कुळाचाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो. त्यांना देवीची गाणी मात्र येत असतात. संतांनी देखील देवदेवतांचे गोंधळ लिहिलेले आहेत. प्रथेनुसार देवीचा गोंधळ आपल्या नजरेसमोर लगेच येतो. आजचा आपला गोंधळ हा देवीचा नाही, तो विठ्ठलाचा आहे आणि हेच त्याचं अनोखेपण आहे. पंढरपूरच्या रुक्मिणी देवीचे उपासक शाहीर ज्ञानोबा उत्पात यांनी तो मला शिकवला आहे. याचं संगीतही ज्ञानोबा उत्पात सरांचंच आहे. ओवी, गजर, अभंग, विराणी, गवळण, पाळणा आणि गोंधळ अशा संतांच्या 7 रचनांविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेतलं. अजूनही जात्यावरच्या ओव्या, भूपाळ्या, वासुदेव, कोल्हाटीण, भारूड, टिपरी, आरती, पसायदान
असे संत काव्याचे अनेक रचना प्रकार शिल्लक आहेत. पण त्यासाठी पुन्हा कधीतरी नक्की भेटू. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, व्यापी येले जग तेणे एके. आषाढी एकादशीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्याचा, भक्तीचा सोहळा. आज डिजिटल अभंगवाणी या कार्यक्रमाच्या रूपाने ही सांगीतिक वारी अखंड सुरू ठेवता आली याचा आम्हाला आनंद होतो आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व कलाकार, पुस्तक प्रकाशनासाठी एकत्र आलेले सर्व मान्यवर आणि तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून आभार. लॉकडाऊनच्या काळात बहुधा हा पहिलाच असा जाहीर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा घडला असावा आणि या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली त्या ग्रंथालीच्या योगिता मोरे आणि सगळ्या टीमचेही मनापासून आभार. योजना प्रतिष्ठान, ग्रंथाली आणि पिक्सेल बाय पिक्सेल यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम घडवला. प्रायोजक युनियन बँक ऑफ इंडिया आणि सहप्रायोजक NKGSB यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. मंडळी, आपल्या सर्वांच्या मनातली ही भक्तिगंगा अशीच दुथडी भरून वाहत राहो ही विठ्ठलाचरणी प्रार्थना. आणि आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वळतो आहोत. विठूचे